पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. माझा प्रिय मित्रांनो आणि बहिणींनो आणि लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया हालेलुया. आज आपण संत याकोबाचे सण साजरा करतो. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. येशूच्या आवडता शिष्यांचा नंबर मध्ये आणि येशूच्या अगदी जवळ ठेवलेले तिघे जण होते. Praise the Lord. Praise the Lord. एक जसं तुम्हाला माहिती आहे पेट्रो. Praise the Lord. Praise the Lord. दुसरा दोघे जण योहान आणि त्याचा सक्का भाऊ जेम्स याकोब. Praise the Lord. याकोब आणि जेम्स एकच. हालेलुया हालेलुया हालेलुया. येशू कुठेही जाताना या लोकांना बरोबर घेऊन फिरत होते. हालेलुया. कदाचित घरी जाताना मम्मीकडे जाऊन थोडा मोठा पण बोलत होते. हालेलुया. 12 आहेत तरी त्यातील आम्ही दोघे खूप खास आहोत असं घरी जाऊन मोठा पण बोलतो. हालेलुया. मम्मीच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. प्रेज द लॉर्ड. माझ्या दोघे जे मुलं आहेत, हालेलुया, आता तुझं राज्य आता लवकर येणार आहे असे आम्ही ऐकलेलं आहे. हालेलुया. मोठा राज्य जेव्हा येणार, एकाला डावीकडे ठेवा आणि दुसऱ्याला उजवीकडे ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्त्रिया बोलताना कधी कधी चुका करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजूबाजूला कोण आहे काय विसरून बघितलं नाही, जाऊन बोलली. हालेलुया. तेव्हापासून बाकी शिष्य लोक यांच्याकडे कसलं तरी नजराने बघायला चालू केले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. होते ते सर्व संबंध बिघडायला चालू झाले. हालेलुया. येशूने त्यांना एक प्रश्न विचारला. प्रेज द लॉर्ड. डावीकडे किंवा उजवीकडे बसणे ते माझ्या हातात. हालेलुया. तरी मला महत्त्वाचं एक गोष्ट तुम्हाला विचारायचं आहे. हालेलुया. माझा जे प्याला आहे, प्रेज द लॉर्ड, मी जे प्याला पिणार त्यातून प्यायला तुम्हाला जन्मात का? तुम्हाला ते पिवेल का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. शिष्याने लगेच बोलून टाकले, तू पिऊ शकत असा आम्ही का पिणार नाही? हालेलुया. येशूने त्यांना सांगितलेली गोष्ट मरणाबद्दल होती. मी जसे मरणार तसे मरायला तुमच्याने होणार का? प्रेज द लॉर्ड. याला येशू दुसऱ्या शब्दामध्ये बप्तिस्मा हे पण नाव दिलेलं आहे. याला बप्तिस्मा म्हणतात. बप्तिस्मा म्हणजे पापासाठी मारणे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या सर्व गोष्टी अगदी स्पष्ट होऊन आपल्याला कळतात तेव्हा आपण रोगास लिहिलेले पत्र 6 अध्याय वाचणार आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रिया येशूचे शिष्य येशूवर असलेल्या प्रेमामुळे आणि सत्याचे ज्ञान त्यांच्याकडे आहे म्हणून मरण समोर पाहून त्या मरणाकडे चालत गेलेले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 शिष्य लोकांनी येशूकडे काय मागितलं? काय मागितलं? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शिष्य लोकांच्या वतीने मम्मीने जाऊन मागितलं. काय मागितलं? डावीकडे आणि उजवीकडे बसायचा अधिकार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूने अधिकाराविषयी अनेक गोष्टी बोललेल्या आहेत.
Praise the Lord. प्रभू येशूसाठी अधिकार म्हणजे काय आहे? येशूने सांगितलं अधिकार म्हणजे सर्वांची सेवा करण्याचं काम आहे, माझा कान पकडण्याचं काम आहे. Praise the Lord. Hallelujah. 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 जगातील अधिकाराचा नियम येशू मोठी असलेला आज्ञेच्या गुरुवारी येशूने तोडून टाकले. Praise the Lord. Praise the Lord. दासाच्या कपडे बांधून सेवा करायला भेटले. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. पाय धुतले आणि पायाच्या तुकडे. Hallelujah. Hallelujah. यापेक्षा मोठा शिक्षण नाही. म्हणजे अधिकार हाती घेणे म्हणजे वाकणे आहे आणि सेवा करणे आहे. अधिकार गाजवण्याच्या गोष्टी देवाच्या राज्यामध्ये नाही. हालेलुया. Hallelujah. योहानाच्या शुभ वर्तमानामध्ये 17व्या अध्यायामध्ये हालेलुया येशूच्या अधिकाराबद्दल एक सुंदर वाक्य आहे. आपण 17व्या अध्यायातील दुसरं वचन आता ऐकूया. जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. येशूच्या हातात असलेले अधिकार कशासाठी आहे? सगळ्या मनुष्य मात्राला आनंदकाळी जीवन देण्यासाठी. Praise the Lord. प्रत्येक पप्पाकडे अधिकार आहे, प्रत्येक मम्मीकडे अधिकार आहे, प्रत्येक फादरांच्याकडे सिस्टरांच्याकडे वगैरे अधिकार आहे. अधिकार कशासाठी आहे? आनंदकाळी जीवनापर्यंत एका व्यक्तीला पोहोचवणे. Praise the Lord. Hallelujah. आज याकोबाच्या सणाच्या दिवशी आपल्या अधिकाराचा आपण योग्य वापर करावा ही कृपा आपल्याला मिळावी. Praise the Lord. Hallelujah. माझा पप्पा माझी मम्मी मला कळवलं असेल तरी त्यांच्यासाठी मी प्रार्थना करेन. जिवंत असेल तर त्यांच्या काळजीपूर्वक मी स्वर्गामध्ये पोहोचवण्याची व्यवस्था करणार. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. माझे जीवन साथीदार कोणत्याही प्रकारे नरकापर्यंत मी जाऊ देणार नाही. माझा जीवन साथीदार माझ्या सोबत स्वर्गात पाहिजे. देवानी मला दिलेले मुलं ते 1 असो 2 असो 5 असो 18 असो किती असो. हालेलुया. Hallelujah. देवानी मला दिलेले जे मुलं आहेत ते सर्व स्वर्गामध्ये माझ्या सोबत पाहिजे. हे धोरण देवाच्या राज्याचा नियम आहे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. आता आपण आशीर्वादासाठी उभं राहूया. प्रभू तुझ्या बरोबर असो. कोणाला तरी श्वास बरोबर घेता येत नाही, श्वास घ्यायला अडचण होत आहे. या दम लागण्यासारखा जी स्थिती आहे, श्वास घ्यायला अडचण प्रभू आता दूर करून देत आहे. कोणाला तरी पायाच्या वरचे जे सांधे आहे ते एवढे दुखत होता की चालणे कठीण आहे. पायाच्या वरच्या सांध्याचा दुखणे येशू कोणाचा तरी दूर करून देत आहे. तळ पायाचा वरचा भाग किंवा पूर्ण तळ पाय दुखत आहे अशा व्यक्तींना प्रभू आता सुटका देत आहे. अनेक लोकांना येशू वाईटापासून लांब राहण्यासाठी कृपा पुरवत आहे. अनेक लोक जे दुर्बल आहेत येशू त्यांना वचन देत आहे, मी तुम्हाला सांभाळेन. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. पहिले आज्ञा मोडण्याच्या बंधनात असलेल्या लोकांना पवित्र आत्मा सांगत आहे, अर्थ नसलेल्या गोष्टीच्या मागे गेल्याबद्दल पश्चाताप करा.
ते अनर्थ आणणाऱ्या गोष्ट आहे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. येशू अनेकांना त्या बंधनातून सुटका देत आहे. संडासच्या जागेच्या भागातील दुखण्या त्रास असलेल्या अनेकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना